सर्वप्रथम सर्वांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी दिन नमस्कार. तर मी शीतलबाई शिंगारे. माझ्या छोट्याशा आपल्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी पुस्तक वाचन करणार आहे, थोडीशी माहिती देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर पुस्तकाचं नाव आहे प्राचीन भारतातील नाग शोधग्रंथ. तर चला सुरू करूया भाग 1 पासून. भाग 1 ऋग्वेदातील दास. भारताच्या प्राचीन इतिहासात आर्य, द्रविड, दास, दस्यू, नाग इत्यादी नावे आढळतात. हे लोक वेगवेगळ्या वंशाचे होते. एकाच वंशाच्या लोकांची वेगवेगळी नावे आहेत याबद्दल विद्वानांची भिन्न मते असल्याचे दिसून येते. हे वेगवेगळ्या वंशाचे लोक आहेत असाच बहुतेक समज बनलेला आहे. याच मतांच्या आधारावर स्टॅनले राईस व इतर पंडितांनी आर्य, द्रविड व आदि द्रविड असे 3 वंशभेद मानून द्रविडांनी भारतातील मूळ निवासी यांना जिंकल्याची आणि आर्यांनी द्रविडांना जिंकून आपले दास बनविल्याचा सिद्धांत प्रतिपादन केला. भारतातील पंडितांनी सुद्धा जे ते वचित या मताच्या सिद्धांताला उचलून धरले, कारण त्यामुळे आर्य वंशाच्या लोकांचे इतर लोकांवरील श्रेष्ठत्व प्रस्थापित करणे सहज शक्य झाले. स्टॅनले राईस यांच्या मताप्रमाणे असे दिसून येते की भारतात 2 आक्रमणे झाली. भारतात पहिले आक्रमण द्रविडियन वंशाच्या लोकांचे झाले. त्यांनी मूळ निवासी आदि द्रविडांना जिंकले व आदि द्रविड अस्पृश्य वर्गाचे पूर्वज असून त्यांना अस्पृश्य केले. भारतावर दुसरे आक्रमण आर्य लोकांनी केले. आर्यांनी द्रविडांना जिंकले आणि त्यांना शूद्र बनविले. परंतु स्टॅनले राईस यांचे मत व त्यांनी प्रतिपादन केलेला वांशिक सिद्धांत पूर्णतः निराधार, ऐतिहासिक सत्यापासून फार दूर, काल्पनिक व चुकीचा कसा आहे हे महापंडित डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी आपल्या विद्वत्तापूर्ण लिहिलेल्या द अनटचेबल या ग्रंथात भरपूर प्रमाणाद्वारे दाखवून दिले आहे. सविस्तर विवेचना करता त्यांचा ग्रंथ मुळतः वाचकांनी वाचावा. डॉक्टर B.R. आंबेडकर द अनटचेबल प्रस्तुत ग्रंथात वांशिक सिद्धांताचा सविस्तर विचार करण्याचे प्रयोजन अप्रस्तुत असल्यामुळे डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी या विषयाच्या चिकित्सक अभ्यासातून जे महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढलेले आहेत त्या निष्कर्षाच्या आधारभूत प्रमाणावर या विषयाचा विचार करण्यात आला आहे. आर्याची उत्पत्ती कशी झाली? भारद्वाज ऋषीने या संबंधात असे सांगितले आहे की आर्यांची उत्पत्ती इंद्रापासून झाली. इंद्राने सर्वात आवडते पुत्र आर्य होत. इंद्राचे सर्वात आवडते पुत्र आर्य होत कारण की ते इंद्राचे अनन्य भक्त आहेत. इंद्रानेच पनी, किरात आणि निषद यांना सुद्धा उत्पन्न केले, परंतु ते कृतज्ञ आहेत. इंद्राचा ते देश करतात. यास्तव इंद्र त्यांना पसंत करीत नाही. म्हणजे इंद्राचे आधिपत्य मानणारे, त्यांची पूजा करणारे, त्यांचे स्तोत्र गाणारे व यज्ञात इंद्राकरता प्राण्यांचे बळी देणारे जे इंद्राचे भक्त ते आर्य म्हणून इंद्राचे प्रिय झाले. परंतु ज्यांनी इंद्राचे वर्चस्व मान्य केले नाही, त्यांचे अनुयायी तो पत्करले नाही, त्यांचे भक्त म्हणून त्यांची स्तुती केली नाही आणि बलिदान, हवन, यज्ञ या संस्कृती स्वीकारण्याचे ज्यांनी नाकारले ते इतर सर्व कोणीही इंद्राचे शत्रू म्हणून समजण्यात आले. परंतु जे इंद्राचे भक्त झाले नाहीत त्यांनी इंद्राचे अनुयायित्व स्वीकारले नाही. म्हणूनच त्यांची भूमी इंद्राने आर्यांना प्रदान केली. नंतर त्यांनाच अनार्य, दास अशा तुच्छतादर्शक शब्दांनी संबोधित करण्यात येत आहे. दास कोण होते? पनी, किरात, निषाद यांची इंद्रापासून उत्पत्ती झाली असल्याचे वर आलेले आहे. त्यांनीही दास असे संबोधले आहे. सप्त सिंधूच्या प्रदेशात आर्याचा प्रवेश होण्यापूर्वी दासांचे राज्य होते. आता दास शब्दाचा अर्थ गुलाम असा झाला आहे, परंतु दास शब्दाचा मूळ अर्थ दाता, उदार, नोबेल असा होता. अवेस्ताच्या पर्वधीर यस्तमध्ये या दास देशांच्या पितरांची पूजा दिलेली आहे. यात त्यांना दाही म्हटले गेले आहे.
अवेस्ता ग्रंथात पंजाब व सिंध देशाला फक्त हिंदू म्हटले आहे. ऋग्वेद काळी याच देशाला सप्तसिंधू म्हणत असत. या सप्तसिंधूच्या प्रदेशावर रुद्रांचे प्रभुत्व होते. याला अहिरुद्र असेही म्हणतात. अहिचा अर्थ नाग असा होतो. यावरून रुद्र अथवा अहिरुद्र हा नाग वंशाचा होता असे स्पष्ट दिसून येते. रुद्र हा ज्या लोकांचा नेता किंवा पुढारी होता तो लोकांना दास किंवा दस्यू म्हणून संबोधण्यात आले. रुद्रालाही अनेक ठिकाणी दास किंवा दस्यू ही विशेषणे लावण्यात आली आहेत. विश्वा अपो अजय दास पत्नी विजय अजय दास पत्नी इत्यादी वाक्यावरून सप्तसिंधूवर दासांचे स्वामित्व होते हे स्पष्ट होते. दास म्हणजे क्रूर व रानटी लोक अशी आजकालची समजूत आहे. ती साफ चुकीची आहे. धर्मानंद कोसंबी यांनी स्पष्ट म्हटले आहे, कारण दास शब्दाचा तसा मूळचा अर्थ दिसत नाही. दास म्हणजे दाता नोबेल असा अर्थ असला पाहिजे. यावरून एका ऐतिहासिक सत्यावर प्रकाश पडतो. तो असा की सप्तसिंधू प्रदेशावर ऋग्वेद काळी अहिरुद्राचे प्रभुत्व होते. रुद्र हा नागवंशाचा होता आणि तो ज्या लोकांचा नेता किंवा पुढारी होता ते लोक नागवंशाचे होते. त्यांचा दास म्हणून ऋग्वेद काळात उल्लेख करण्यात आला आहे. ते दास म्हणजे नागवंशी लोक होत. दासांची संस्कृती नागाची संस्कृती होती यावरून स्पष्ट होते. ऋग्वेद काळापूर्वी सप्तसिंधूतील आर्य व इंडो इराणियन म्हणजे प्राचीन पर्शियन यांची संस्कृती एकच असल्याबद्दल विद्वानांचे मत आहे. जैन अवेस्ता यात उल्लेख केलेला अजहिराहक आणि ऋग्वेदातील दास यातील साम्य लक्षात घेण्यासारखे आहे. प्राचीन पर्शियन म्हणजे पारसी भाषेत संस्कृत सचा उच्चार ह असा होतो, तेव्हा दासी व दास शब्दाचे रूपांतर दाही असे झाले आहे. तसेच जैन भाषेतील अजी याचे रूपांतर संस्कृतात अही असे झाले. संस्कृतातील दासचे रूपांतर अवेस्तातील दाह असे झाले. यावरून ऋग्वेदातील दास व अवेस्तातील दाहक हे एकच असले पाहिजेत असे दिसून येते. शिवाय डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी पुढे असे दाखवून दिले आहे की यास्त हा 9 मध्ये अजही दाहक या स्त्रीमुख त्रिशीर व 7 चक्षु असल्याचे म्हटले आहे. अवेस्तामध्ये हे जे अजही दाहक यांचे वर्ण आलेले आहे अगदी तसेच वर्ण ऋग्वेदात दासांचे आलेले आहेत. त्यात त्याला त्रिशिरा व 7 चक्षु असल्याचे म्हटले आहे. तेव्हा ऋग्वेदातील दास आणि अवेस्तातील दाहक हे एकच असल्याचे मान्य केले तर डॉक्टर आंबेडकरांच्या मते दास हे या भारतातील मूळचे आदिम जाती नव्हत्या असे स्पष्ट होते. वरील विवेचनावरून दिसून येईल की अवेस्तातील अजही दाहक यांचे संस्कृतात अहिदास असे रूपांतर होते. म्हणजे ज्याला दास म्हटले आहे तो नाग दास होता. अजही दाहक म्हणजे अहिदास ही व्यक्तीचे विशेष नाम आहे. आणि पर्शियन परंपरेत त्या साधारणपणे जोहक म्हणून ओळखले जाते. यास्त ग्रंथातून त्याचा बरेचदा उल्लेख आलेला आहे. तो बेबिलोनियाचा बलवान राजा होता. त्याने तेथे आपला राजवाडा बांधला होता. तसेच बेबिलोनिया येथे त्याने संशोधन केंद्र उभारले होते. अजही दाहक याने पर्शियनांचा प्रसिद्ध राजा इमा यांच्यावर चढाई करून त्याचा पराभव केला व त्या युद्धात ठार मारले. धन्यवाद. हे झाला आजचा आपला पहिला भाग. तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. जय भीम. नमो बुद्धाय.